Hello friends, welcome back to my channel. In previous video, we are discussed about the periodic motion, oscillatory motion, differential equation of SHM, linear SHM. Now, in this video, we have to see acceleration, velocity and displacement of simple harmonic motion. Find first of all acceleration. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलं इक्वेशन पाहिलं होतं? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 0. बरोबर. आता ॲक्सेलरेशन फाइंड करण्यासाठी ॲक्सेलरेशन म्हणजे काय? रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. बरोबर. आणि व्हेलॉसिटी म्हणजेच काय? रेट ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट. हे काय? व्हेलॉसिटीची व्हॅल्यू डी एक्स अपॉन डी टी, रेट ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट. आता हे डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजेच काय? तर ॲक्सेलरेशन. हे काय झालेलं आहे? डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजेच काय? ॲक्सेलरेशन. देअरफॉर फ्रॉम दिस इक्वेशन डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. and this is nothing but the acceleration. A is equals to minus omega square x. Acceleration of simple harmonic motion. याला फाइंड करण्याची अजून एक मेथड आहे, ती पण पाहू आपण. आता काल आपण बघितलेलं आहे रिस्टोरिंग फोर्स F इज इक्वल्स टू मायनस के एक्स. दिस इज द रिस्टोरिंग फोर्स. आणि दुसरा कुठला फोर्स? फ्रॉम न्यूटन सेकंड लॉ F इज इक्वल्स टू एम इंटू ए. कंपेअर दिस टू इक्वेशन्स. m into a is equals to minus kx. We have to find acceleration. Therefore, a is equals to minus k by m x. कालच आपण पाहिलेलं आहे ओमेगा इज इक्वल्स टू रूट के बाय m, where omega is the angular frequency. Therefore, omega square is equals to k by m. Therefore, acceleration is equals to minus omega square x. Acceleration of simple harmonic motion. Acceleration is equals to minus omega square x. Next we have to find the velocity. To find velocity, again consider same differential equation. d2x upon dt square is equals to minus omega square x. Now split this d2x upon dt square. d dt dx upon dt is equals to minus omega square x. dx upon dt, rate of change in displacement, which is nothing but the velocity. Therefore, d dt v minus omega square x, मतलब dv upon dt is equals to minus omega square x. आपल्याला फक्त व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. त्यासाठी डी व्ही अपॉन डी टी तर ॲक्सेलरेशन आहे. वी हॅव टू फाइंड ओनली व्ही. फक्त व्ही फाइंड करायचं आहे. देअरफॉर इथे एक अरेंजमेंट करायची, ॲडजस्टमेंट. डी व्ही अपॉन डी एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. काय केली ॲडजस्टमेंट? डी एक्सने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं आणि सेपरेट लिहिलं लिहिताना फक्त डी व्ही अपॉन डी एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी. डी एक्स कॅन्सल होईल, परत आपल्याला तीच टर्म मिळेल. हे काय? ॲडजस्टमेंट. नेक्स्ट डी एक्स अपॉन डी टी काय? रेट ऑफ चेंज इन डी एक्स अपॉन डी टी काय? व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट. देअरफॉर डी व्ही अपॉन डी एक्स इंटू व्ही इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आलं इथंपर्यंत? नेक्स्ट, therefore v is equals to v into dv. v into dv is equals to minus omega square x into dx. minus omega square x into dx. Now taking integration both hand sides, integration v into dv is equals to इंटिग्रेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. व्हीचं इंटिग्रेशन काय येईल? इंटिग्रेशन डी एक्सचा फॉर्म्युला वापरायचा इथं. एक्स इंटू डी एक्स
एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. इथे कुठला फॉर्म्युला अप्लाय करणार? हां, इंटिग्रेशन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. यात इंटिग्रेशन काय येईल? व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट मायनस ओमेगा स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स इज एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी. व्हॉट इज सी? इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता आपल्याला इंटिग्रेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यासाठी आपण काय करतोय? पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे काय? काल जे एक्झाम्पल घेतलं आपण, दिस इज मीन पोझिशन. सपोज ऑसिलेशन स्टार्ट झाले, ही काय झाली? एक्स्ट्रीम पोझिशन. ह्या काय झाल्या? एक्स्ट्रीम पोझिशन. इफ पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, तर या पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असणार आहे पार्टिकलची? 0. आणि या पॉईंटला काय असणार आहे? एक्स इज इक्वल्स टू ए घेतलं आपण. हे व्हॉट इज ए? ॲम्प्लिट्यूड. याच्यापेक्षा जास्त डिस्प्लेसमेंट होणार नाही. एक्स इज इक्वल्स टू ए. देअरफॉर टू फाइंड व्हॅल्यू ऑफ सी, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी, पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू काय असेल? ए. अँड व्हेलॉसिटी काय असेल? व्ही इज इक्वल्स टू 0. आता ही व्हॅल्यू कशी आली? इथून ज्यावेळेस पार्टिकल मोशन स्टार्ट होईल त्यावेळेस इथंपर्यंत जाईल. इथून इथंपर्यंत जाताना त्याची व्हेलॉसिटी काय होत जाईल? डिक्रीज होत जाईल. आणि या पोझिशनला व्हेलॉसिटी काय असेल? डिक्रीज, 0 असेल. त्यानंतर परत या पोझिशनपासून मेन पोझिशनकडे येताना व्हेलॉसिटी काय होईल? इन्क्रीज होईल. इथं मॅक्सिमम असेल. परत इथून या साईडला जाताना व्हेलॉसिटी डिक्रीज होईल, या पोझिशनला 0. आणि परत इन्क्रीज होईल या पोझिशनला मॅक्झिमम. म्हणजे व्हेलॉसिटी मेन पोझिशनला मॅक्सिमम आहे आणि एक्स्ट्रीम पोझिशनला किती आहे? 0. देअरफॉर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल्स टू ए. इथं आपण प्लस मायनस ए पण घेऊ शकतो. आणि की पार्टिकल जर या साईडला गेला तर प्लस ए आणि या साईडला गेला तर मायनस ए. आणि व्हेलॉसिटी इज 0. पुट द व्हॅल्यू ऑफ व्ही इज इक्वल्स टू 0. देअरफॉर 0 इज इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू काय? ए. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी. फक्त आपण ए टाकलेली व्हॅल्यू इथं, मायनस आहे तसं. आपल्याला सीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. देअरफॉर सी इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ सी. आता ही आलेली व्हॅल्यू परत या इक्वेशनमध्ये पुट करा आणि काय फाइंड करा? व्हेलॉसिटी. देअरफॉर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. रिअरेंज करा इक्वेशन. व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. याच्यातून काय कॉमन येईल? ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. देअरफॉर व्ही स्क्वेअर divided by 2 is equals to omega square divided by 2 in bracket a square minus x square. a square minus x square. आता हा 2 इथं डिवाइडमध्ये इथून मल्टिप्लाय होईल. हा 2 आणि 2 काय होईल? कॅन्सल. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर व्ही इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. velocity is given by omega root of a square minus x square, where a is the amplitude of oscillation and x is the displacement at a instant. आता दोघांचा अर्थ काय? हे एक्झाम्पल घ्या. सपोज दिस इज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. पार्टिकल इथंपर्यंत येतो, याच्या पुढे जाणार नाही. मग त्याला आपण काय म्हणतो? तर ॲम्प्लिट्यूड. याला काय म्हणतो आपण? ॲम्प्लिट्यूड. व्हॉट इज द एक्स? एक्स इज द डिस्प्लेसमेंट. आपल्या गिवन टाईमला तो पार्टिकल कुठं आहे? सपोज इथं असेल गिवन टाईमला, टी इज इक्वल्स टू 1 सेकंडला, तर ही काय होईल मग? डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. एक्स म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. आणि ए काय? तर ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजेच काय? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. आणि एक्स काय? तर डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन ॲट अ इन्स्टंट ऑफ टाईम. दिस इज द velocity of simple harmonic motion.
Understand? Velocity of SHM is given by plus minus omega root of a square minus x square. प्लस मायनस कशासाठी आलेलं इथं, तर आपण स्क्वेअर रूट घेतलेलं आहे त्यामुळं प्लस मायनस ओमेगा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट काय फाइंड करायचं आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ SHM. डिस्प्लेसमेंट फाइंड करण्यासाठी परत व्हेलॉसिटीचं इक्वेशन कन्सिडर करा. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ a square minus x square. What is velocity? Rate of change in displacement. dx upon dt plus minus omega root of a square minus x square. आलं? तर dx upon dt आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डिस्प्लेसमेंट x फाइंड करायचं आहे. तर फॉर dx इथे x ची टर्म आहे ते आपण या साईडला शिफ्ट करू, dx रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू हा dt इकडे शिफ्ट करू प्लस मायनस ओमेगा dt. फक्त इथं तुम्ही ओमेगा dt लिहिलं तरी पण चालेल. आता इथं आपल्याला x फाइंड करायचं आहे, म्हणजे काय घ्यायला लागेल दोन्ही साईडचं इंटिग्रेशन dx अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ओमेगा dt. प्लस मायनस लिहा किंवा नाही लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट इथं इंटिग्रेशन आपण डायरेक्टली घेतो, इथं dx अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन साइन इनवर्स x डिवायडेड बाय a. आता हे इंटिग्रेशन आलं कसं, तर हे सबस्टिट्यूशन मेथडनी फाइंड करायचं आहे. सबस्टिट्यूशन मेथडनी तुम्ही सर्च करा किंवा आपण डायरेक्टली, हे इक्वेशन आपल्याला ऑलरेडी न्यूमेरिकल सॉल्व करताना पण लागणार आहे, त्यासाठी डायरेक्टली लक्षात ठेवलं तरी पण चालेल. इंटिग्रेशन ऑफ dx ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू साइन इनवर्स x बाय a इज इक्वल्स टू ओमेगा कॉन्स्टंट and integration of dt is t and plus phi. What is phi again? Integration constant. जसं आपण सुरुवातीला c घेतला होता तसं काय घेतलं आपण phi. Phi is the integration constant. आता इथं साइन इनवर्स इथे शिफ्ट झाल्यानंतर काय होईल, डिवायडेड बाय साइन इनवर्स, इथे x डिवायडेड बाय a साइन इनवर्स डिनॉमिनेटरला असेल तो वरती शिफ्ट केल्यानंतर फक्त साइन शिल्लक राहील, ओमेगा t प्लस phi. Therefore, x is equals to a sin omega t plus phi. This is the displacement of SHM. Displacement of SHM. काय फाइंड केलं आपण, ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंटला आपण परत सॉल्व करायचं आहे, कारण की प्रत्येक वेळी जे पार्टिकलचं मोशन आहे ते मीन पोझिशनपासून स्टार्ट होईल असं नाही. म्हणजे काय, तर सपोज आपण पेंडुलम कन्सिडर करू. आता आपण ऑसिलेशन्स देताना इथून सुद्धा ऑसिलेशन स्टार्ट करू शकतो. इथून आपण रिलीज केलं तर ऑसिलेशन कुठून स्टार्ट होणार, या पोझिशनपासून परत मीन पोझिशनला, परत या पोझिशनला, परत मीन पोझिशनला. किंवा काही वेळेस इथं जर फोर्स अप्लाय केला तर ऑसिलेशन इथून स्टार्ट होतील. ऑसिलेशन कुठून स्टार्ट झालेत, मीन पोझिशनपासून का एक्स्ट्रीम पोझिशनपासून, त्यावर फायची व्हॅल्यू डिपेंड आहे. ऑसिलेशन कुठून स्टार्ट झालेले आहेत त्यासाठी आपण दोन केसेस कन्सिडर करायच्यात. कुठल्या, इफ ऑसिलेशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन अँड ऑसिलेशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. या दोन कंडिशन आपण सॉल्व करू, केस फर्स्ट अँड केस सेकंड. इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन अँड पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. तर कन्सिडर करा, कालचं एक्झाम्पल आपण सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी घेतलेलं. स्प्रिंग, दिस इज मीन पोझिशन. आता इथून जर ऑसिलेशन स्टार्ट झाले तर या पोझिशनला x इज इक्वल्स टू काय असतो, 0. ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज 0. x इज इक्वल्स टू 0. अँड टाईम तर काय असणार 0, कारण की तो इनिशियल टाईम आहे. x इज इक्वल्स टू 0, t इज इक्वल्स टू 0. देन कन्सिडर इक्वेशन x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा t प्लस phi. कन्सिडर केलं इक्वेशन. त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय घेतलेली आपण, 0 आणि टी इज ऑल्सो 0. 0 इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस 0, सॉरी ओमेगा टी प्लस फाय. टीची व्हॅल्यू काय घेतलेली आहे, 0. देअरफॉर 0 प्लस फाय. 0 इज इक्वल्स टू ए साइन फाय.
आपण कशाच्या व्हॅल्यू फाइंड करतोय, फायच्या. देअरफॉर साइन फाय इज इक्वल्स टू 0 डिवायडेड बाय ए. 0 डिवायडेड बाय काय असणार परत, 0. साइन फाय इज इक्वल्स टू 0. आता साइन थिटा इज इक्वल्स टू 0, म्हणजे साइन कुठला थिटा 0 असतो, साइन 0 इज इक्वल्स टू 0 अँड साइन पाय इज इक्वल्स टू 0. म्हणजेच फायची व्हॅल्यू काय असेल, 0 ऑर पाय. इथं काय व्हॅल्यू असेल फायची, 0 ऑर पाय. मग ज्यावेळेस पार्टिकल मीन पोझिशनपासून त्याचे काय मोशन स्टार्ट करेल त्यावेळेस इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट बिकम्स x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी. हे काय असेल इक्वेशन, कारण की फायची व्हॅल्यू काय आलेली आहे, 0. फॉर x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस फाय असतो तो काय होईल, 0. तुम्हाला जर दिलेला असेल पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, तर आपण डायरेक्टली डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय घ्यायचं आहे, x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी. आता नेक्स्ट केस सेकंड, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे काय केलेलं आहे इथं, परत डायग्राम वाटलं असतं ड्रॉ करू. ही मीन पोझिशन आणि ही एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल इनिशियलीच या पोझिशनला इथंपर्यंत आपण स्प्रिंगला स्ट्रेच केलेला आहे आणि त्यानंतर रिलीज केलं. मग त्यावेळेस काय होईल, ऑसिलेशन्स इथून स्टार्ट होतील. या पोझिशनला हे काय असेल तर ॲम्प्लिट्यूड. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड, बरोबर. आणि हा इनिशियलच आहे, इनिशियल कंडिशन आहे, म्हणजे टाईम इज इक्वल्स टू काय असेल, 0. एक्स इज इक्वल्स टू ए. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन इज ए आणि टी काय असणार आहे, 0. मग त्या व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट करू. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. टी काय परत 0 आहे आणि एक्सची व्हॅल्यू काय, ए. देअरफॉर ए इज इक्वल्स टू ए साइन 0 प्लस फाय. 0 प्लस फाय, हा ए काय होईल, कॅन्सल. देअरफॉर 0 इज इक्वल्स टू, सॉरी ए कॅन्सल, इथं काय शिल्लक राहील, 1. इथं काय शिल्लक राहील, साइन फाय. मग साइन कुठला थिटा 1 असतो, तर 90. साइन 90 इज इक्वल्स टू 1 किंवा साइन 3π/2 इज इक्वल्स टू 1. 90 म्हणजेच काय झाला, π/2, कारण की पायची व्हॅल्यू काय असते, 180 डिग्री. म्हणजे साइन π/2 किंवा साइन 3π/2 इज इक्वल्स टू 1. मग इक्वेशन काय होईल, इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस π/2 किंवा साइन थिटा प्लस π/2 काय असतो, कॉस थिटा. एक्स इज इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी. हे इक्वेशन कसं लिहिलं, तर साइन थिटा प्लस π/2 इज इक्वल्स टू साइन, सॉरी कॉस थिटा. इथं काय घेतलं आपण, साइन ए साइन ओमेगा टी प्लस π/2 is equals to a cos omega t. When particle starts from extreme position, this is the equation of displacement. हे कन्सिडर करा किंवा हे कन्सिडर करा, दोन्ही पण चालतील. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन ए साइन ओमेगा टी. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन ए कॉस ओमेगा टी. 2 केसेस फॉर द डिस्प्लेसमेंट. 3 इक्वेशन्स आपण स्टडी केले, ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. या इक्वेशनला अजून दुसऱ्या फॉर्ममध्ये पण लिहिता येईल. मग ते फॉर्म आपण बघू. सगळ्यात सुरुवातीला डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय, ए साइन ओमेगा टी प्लस फाय, बरोबर. आता व्हेलॉसिटी फाइंड करू आपण. व्हेलॉसिटी काय, रेट ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट. हे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला ऑलरेडी स्टडी केलेला आहे आपण, तर दुसऱ्या फॉर्ममध्ये बघू. dx अपॉन dt. व्हेलॉसिटी काय, रेट ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट. dt ऑफ ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ए काय, कॉन्स्टंट. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस फाय. इथं आपल्याला एक ॲड करावं लागेल,
डी डी टी ऑफ ओमेगा टी, कारण की ओमेगा टी परत टाईमचं फंक्शन आहे, म्हणजे डी डी टी ऑफ ओमेगा टी प्लस फाय घ्यावं लागेल, पण फाय इज द कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय झालं 0, म्हणजे कशाचं डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं ओमेगा टी. देअरफॉर ए ओमेगा टी कॉस ओमेगा टी प्लस फाय आहे तसं, डी डी टी ऑफ ओमेगा टी मध्ये परत ओमेगा कॉन्स्टंट आणि डी टी अपॉन डी टी प्लस डी फाय बाय डी टी. एक स्टेप एक्स्ट्रा लिहिली इथं, डी टी 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. देअरफॉर ए काय शिल्लक राहिलं ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द व्हेलॉसिटी. हा एक फॉर्म्युला झाला, हा दुसरा फॉर्म्युला झाला. दिस इज द व्हेलॉसिटी. सेम वेमध्ये ॲक्सेलरेशन पण फाइंड करता येईल. आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू डी व्ही अपॉन डी टी. व्हेलॉसिटी आत्ताच फाइंड केलेली आहे, डी डी टी ऑफ ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. हे झालं. आता नेक्स्ट परत डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा. ए कॉन्स्टंट ओमेगा कॉन्स्टंट कॉसचं डेरिव्हेटिव्ह साइन साइन ओमेगा टी प्लस फाय इंटू परत डी डी टी ऑफ ओमेगा टी प्लस फाय. परत सेम स्टेप येईल इथं पण, डी डी टी ऑफ ओमेगा टी प्लस फाय. इथं ए इज इक्वल्स टू ए ओमेगा साइन ओमेगा टी प्लस फाय. इथं जरी मायनस साइन येत असेल कॉसच्या डेरिव्हेटिव्हमध्ये तरी आपण घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल, कारण ते डायरेक्शनसाठी आहे. परत तुम्हाला यूज करता येईल ते. आणि परत डी डी टी ऑफ ओमेगा टी प्लस फाय डिरेक्टली घेऊ आपण. इथं काय येतं फक्त आता ते ओमेगा, कारण बाकी सगळं काय होतं 1 येते आन्सर. मग डायरेक्टली आपण इथं काय लिहू इंटू ओमेगा. ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर. देअरफॉर ए इज इक्वल्स टू ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. हे झालं ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. मग न्यूमेरिकल्समध्ये कुठल्या फॉर्ममध्ये गिवन क्वांटिटीज आहेत त्यानुसार तुम्हाला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे तो फाइंड करण्यासाठी तो ठरवता येईल. दिस इज द ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. नेक्स्ट पॉइंट इज एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. सगळ्यात सुरुवातीला आपण डिस्प्लेसमेंटचे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज फाइंड करू. मग त्यासाठी पहिली कंडिशन सुरुवातीला आपण फॉर्म्युला कन्सिडर करू. एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. बरोबर. आता ॲट मीन पोझिशन एक्स काय असतो 0, ते आपल्याला शो करायचं आहे. आता त्यासाठी ॲट मीन पोझिशन टी इक्वल टू 0 आणि फायच्या व्हॅल्यू काय फाइंड केलेल्या आहेत आपण 0. मीन पोझिशनसाठी टीची व्हॅल्यू 0 आणि फायची व्हॅल्यू काय केलेली आहे 0. आत्ताच आपण फाइंड केलेलं आहे. त्यानुसार ही पूर्ण व्हॅल्यू काय झाली 0 आणि साइन 0 काय असतो तर 0. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू ए इंटू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 0. एक्स मिनिमम. आता नेक्स्ट ॲट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे काय, ॲट एक्स इज इक्वल्स टू ए ते आपल्याला फाइंड करायचं. एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असते ए. देअरफॉर ॲट दिस पोझिशन टी इज इक्वल्स टू 0 अँड फाय इज इक्वल्स टू काय फाइंड केलेलं आहे आपण पाय बाय 2. फायची व्हॅल्यू काय फाइंड केलेली आहे पाय बाय 2. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. टी काय झालेला आहे 0 प्लस पाय बाय 2. एक्स इज इक्वल्स टू ए साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2 काय असतो 1. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू ए. याला काय म्हणतो आपण मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट काय असते तर ॲम्प्लिट्यूड आणि मिनिमम डिस्प्लेसमेंट काय असते 0. दिस इज द डिस्प्लेसमेंट or extreme values of displacement. Next, extreme values of velocity. For this consider formula of velocity omega root of a square minus x square.
आता इनिशियली ॲट मीन पोझिशन एक्स इज इक्वल्स टू 0, मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय 0, देअरफॉर व्ही इज इक्वल्स टू ओमेगा रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर, कारण एक्स काय 0 ॲट मीन पोझिशन, देअरफॉर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर, म्हणजेच काय व्ही इज इक्वल्स टू ए ओमेगा. This is the velocity at mean position. And at extreme position x is equals to a. Therefore v is equals to omega root of a square minus x square आहे. x square ची व्हॅल्यू परत काय a square, म्हणजे a square minus a square 0, 0 into omega 0, v is equals to 0. This is v minimum and this is v max. आपण ग्राफिकली समजून घेऊया काय. हा ब्लॉक, हा मीन पोझिशन पासून ऑसिलेशन स्टार्ट झाल्यानंतर तो कुठं जाईल, तो एक्स्ट्रीम पोझिशनला, म्हणजे इथं जाईल ॲम्प्लिट्यूड. इथून इथं जाताना व्हेलॉसिटी काय होईल, डिक्रीज होईल, इथं आल्यानंतर काय होईल 0. परत इथून व्हेलॉसिटी इथं 0 झाली, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय 0, व्ही मिनिमम काय 0 ॲट एक्स इज इक्वल्स टू ए, व्हेलॉसिटी इज 0. इथून परत व्हेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज होईल, इथं आल्यानंतर व्हेलॉसिटी काय होईल मॅक्सिमम, म्हणजे मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय मॅक्सिमम. मग तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये फाइंड द मॅक्सिमम व्हेलॉसिटी म्हटलं की कुठला फॉर्म्युला यूज करणार, व्ही मॅक्स इज इक्वल्स टू ए ओमेगा, मिनिमम व्हेलॉसिटी विच इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन इज 0. सिमिलरली फॉर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आत्ताच आपण पाहिलेला, ओमेगा स्क्वेअर एक्स मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. वेन एक्स इज इक्वल्स टू 0, म्हणजे मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू 0, कारण की एक्सची व्हॅल्यू काय 0 आहे. सिमिलरली ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल्स टू ए, म्हणजे ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ए. दिस इज द एक्स्ट्रीम, these are the extreme values of displacement, velocity and acceleration. मग तुम्हाला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फाइंड करा म्हटलं की आपल्याला फॉर्म्युला लक्षात येईल, ॲम्प्लिट्यूड दिलेला असेल म्हणजेच ते काय असेल मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, मॅक्सिमम व्हेलॉसिटी ए ओमेगा आणि मॅक्सिमम ॲक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ए. दीज आर द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन.